विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कुपवाडच्या स्वामीमळा परिसरात प्रेम प्रकरणातून चांगलाच थरार निर्माण झाला। प्रेयसीने होकार द्यावा या मागणीसाठी सांगलीतील एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून बसल्याची घटना घडली। प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय जाधव नामक तरुण मोबाईल टॉवरवर चढला होता। तो बराच वेळ टॉवरवर बसून राहिल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले। घटनेची माहिती परिसरात पसरताच टॉवर भोवती वाघ्यांची मोठी गर्दी जमली। घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी टॉवरवर असलेल्या तरुणाशी संवाद साधत त्याला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला। तरुणाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाने विशेष खबरदारी घेतली। सातत्याने संवाद साधत आणि समजूत घालत अखेर पोलिसांना तरुणाला मोबाईल टॉवरवरून सुखरूप खाली उतरण्यात यश आले। तरुण सुरक्षितपणे खाली आल्यानंतर पोलिसांचा उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या घटनेमुळे स्वामीमळा परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती। दरम्यान शोले चित्रपटातील धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून प्रेम व्यक्त केल्याच्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण या घटनेमुळे उपस्थितांना झाली। त्यामुळे कुपवाड परिसरात या घटनेची चांगली चर्चा रंगली। मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा भावनिक दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे जीव धोक्यात घालणे अत्यंत धोकादायक ठरू शकते। त्यामुळे कोणत्याही भावनिक प्रसंगात स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। पोलिसांचे प्रसंगावधान आणि अथक प्रयत्न यामुळे तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली।